हॅलो हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही थंबनेलवरून ओळखलेच असेल की आज आपली कोणती रेसिपी आहे. तर हो, दिवाळीतील ना सर्वात अवघड रेसिपी म्हणजे अनारसे. आता ही रेसिपी तुमच्यासाठी मी एकदम सोपी आणली आहे. तर ते कसं काय ते पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिल्याच्या नंतरच कळेल. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपण इथं रेसिपीला स्टार्ट केलेलं आहे. तर चला तर मग आपण इथं आता तुम्ही पाहिलं असेल ना इथं काय केले मी 2 वाटी घेतलेल्या आहे तांदूळ. आणि आपल्याला अनारसे बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी ना तर चिकट तांदूळ न घेता तुम्ही काय करा, रेशनिंगचे घ्या, पण फक्त चिकट नसले पाहिजे. तिथे मी काय केले 2 वाटी ना रेशनिंगचे तांदूळ घेतले आणि त्याला मी 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि विशेष म्हणजे ह्याला काय करावं लागतं की 3 ते 4 दिवस आहे ना तांदूळ भिजून, म्हणजे रोजच्या रोज पाणी पाजल्याला लागतं आणि 2 ते 3 दिवस ह्याला भिजून ठेवायला लागतात, जेणेकरून त्याचा एक आंबूसपणा एक तयार होतो. तर हे तुम्हाला तर माहितीच आहे. मग आता हे 2 ते 3 दिवस ना पूर्ण झालेत आपले. कोणी 4 दिवस घेतं, कोणी 3 दिवस घेतं. ते मी दरवेळेस ना अनारसे बनवायचे असतील ना तिथे मी काय करते 3च दिवस भिजून घेते. आता तुम्ही पाहिलं असेल मी पाणी इथं किती वेळा चेंज केले. आणि पाणी खूप असं घाण पण होऊन द्यायचं नाही की रोजच्या रोज पाणी जर बदललं ना तर खूप छान एक वेगळा फ्लेवर येतो, हे तुम्हाला माहितीच. आता ते आपण काय केले पूर्ण तांदूळ भिजून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलेत. आता काय करायचं आहे आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचे ते आणि त्याचं ना पूर्ण पाण्याचं काय करायचं साईडला काढून घ्यायचं. हे तुम्ही पाहिलं असेल की आपण परत तिथं भिजायला ठेवलं. पण 3 दिवसाच्या नंतर मी पूर्णपणे काय केले एकदम तांदूळ काढून घेतले. आणि हो, ही रेसिपी ना म्हणजे अनारसे कोणाकोणाला आवडतात नक्की मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. ही तर माझी फेवरेट आहे बरं का. मी असं म्हणजे खोटं वगैरे सांगत नाही. दिवाळीत माझं सगळ्यात ना आवडता पदार्थ म्हणजे अनारस. मला खूप आवडतात. आणि हे तुम्ही तर तुम्ही तर पाहू शकता. आता तिथे चाळण घेतली. आता चाळणीत काय करायचं अगोदर कपड्यावरती न टाकताना चाळणीवरती ठेवायचे, जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण निघेल आणि कपडा ओलसर होणार नाही जास्त आणि ते लवकरच सुकायला तयार होतात. हे थोडंसं लक्षात घ्यायचे. तर तुम्ही तर पाहू शकता. हे तुमच्यासाठी दाखवलं पण आहे की पाणी किती निघालेलं आहे. आणि तेवढं आपण डायरेक्टली कपड्यावरती टाकलं ना की काय होतं की लगेचच ते कपडा ओला राहतो, लवकर वाळत नाही. तर हे तुम्ही पाहू शकता. एक कॉटनचा कपडा घेतला. मी उन्हात न वाळवता मी घरात वाळवते. मी उन्हात अजिबात टाकत नाही, मला आवडत नाही. तर मी माझी रेसिपी आहे ना पूर्ण हटके आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्ही जी रेसिपी पाहत आहे ना त्याच्यापेक्षाही वेगळी आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आता आपला तांदूळ ना जवळपास आहे ना 1 ते 1.5 तास झाल्याच्या नंतर आहे ना तुम्ही पाहिलं असेल की थोडेसे ओलसर आहे. म्हणजे 100 पैकी 90% वाळलेत आणि 10% ओलसर आहे. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण वाटायला घेऊ ना त्याचे पावडर म्हणजे नाही का पूर्ण असं पावडर तयार होत नाही. थोडंसं ओलसर पीठ असलं ना की काय होतं आंबूसपणाही लगेच येतो आणि दळायला पण टेन्शन येत नाही. आणि तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे पीठ माझे रेडी झाले. मिक्सरमधून काय केलं छोटं भांडं घेतले. छोट्या भांड्यामध्ये आपण काय करायचं की हे तांदूळ आपले दळून घ्यायचे ते. आणि दळून घेतल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला म्हणजे गुळामध्ये ॲड करायचं नाही बरं का. तिथं काय करायचं चाळणीने चाळून घ्यायचे की त्याचे जे मोठे मोठे दाणे असतात ना तांदळाचे ते साईडला निघतात. ते आणखीन मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं, आणखीन दळून घ्यायचं की जोपर्यंत त्याचं पूर्ण पीठ पडत नाही तोपर्यंत दळूनच घ्यायचे. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आता आपण काय केले तांदळाचं ना चांगल्यापैकी पूर्ण पीठ एकदम रेडी केले. आता हे काय करायचं आता आपले 2 वाटी तांदूळ आहेत ना त्याचे काय करायचे अर्धी वाटी किंवा 1 वाटी ना इथं घ्यायचं गूळ. आता तुम्ही म्हणताना अर्धी वाटी 1 वाटी सांगते. तर कसं असतं की कोणाला गोड कसं असतं त्याच्या प्रमाणे. तर मी पूर्ण 1 वाटी तुम्ही इथं ना गूळ घ्या, म्हणजे मेजरमेंटच्या हिशोबाने पूर्ण व्यवस्थित होईल. आणि ह्याच्यामध्ये काहीही टाकायची हरकत नाही आहे. अजिबात तुम्हाला कसलाही ताण येणार नाही आहे की तुम्ही त्यात केळ वगैरे टाकता काय करता दारा खिडक्या लावा मग अनारसे बनवा. अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त माझी जी रेसिपी आहे ना एकदा फॉलो करा
आणि ही रेसिपी एकदा बनवून बघा, म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्हाला म्हणतात की ही रेसिपी आतापर्यंत आमच्याशी कोणी शेअर केलेली नाही, इतकी सोपी रेसिपी अशी होऊ शकते का? तर होऊ शकते. प्रत्येक वेळेस मी हे बनवते. आता तुम्ही पाहिलं असेल ना, हे तांदूळ आणि आपलं गुळ आहे ना, म्हणजे तांदळाचं पीठ आणि गुळ एकत्र केलं आणि परत काय करायचं माहिती आहे का, मिक्सरमधून काढून घ्यायचं, की जेणेकरून गुळ आणि ते पीठ आहे ना एकत्र जीव होतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आता हे पीठ बघा तुम्ही कशा प्रकारे ना एकदम मऊसूत झाले. दुधाचा अजिबात कुठंही वापर केला नाही, नाही केळाचा वापर केला आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की पीठ एकदम रेडी झाले आणि लगेचच नाही बनवायला घ्यायचे, की जेणेकरून ह्याला काय होतं माहिती आहे का, जेवढं तुम्ही मुरायला टाकताना तेवढे आपले अनारसे छान होतात. तर मी काय केले, सगळ्या पिठाचा गोळा आहे ना, म्हणजे जे पीठ आहे त्याचे गोळे तयार करून घेतलेत. एका डब्यामध्ये झाकण लावून ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटतो ना त्यावेळेस आपण हे बनवू शकतो. पण ही माझी रेसिपी आहे ना गाईस, ही रेसिपी आहे माझी दिवाळीच्या दिवशीची. तुम्ही म्हणता ना आता दिवाळी होऊन गेली, ही काय सारखे सारखे टाकते, तर हो, ही रेसिपी माझ्या सगळ्या अधोघरचे शेवटचीच रेसिपी आहे. त्याच्या अगोदर पण मी टाकलेली आहे, पण दिवाळीच्या दिवशी हे मी बनवले होते. तर आता म्हणलं चला, आता व्हिडिओ तर शूट करून ठेवलाय. आता मी आत्ता दाखवला नव्हता, गेल्या वर्षी फक्त मी अर्धी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आता मी काय केलं, 2-3 दिवसांनी ज्यावेळेस मला वेळ भेटला ना, म्हणजे दिवाळीच्या दिवशी मी एकदम थोडीशी फ्री होते, तर मला चला आता अनारशीची रेसिपी आपण शूट करून घेऊया. ते तुम्ही पाहू शकता. इथं मी काय केले, डब्यातून पीठ काढून घेतले, त्याला फोडून घेतले आणि फोडून घेतल्याच्या नंतर आहे ना थोडंसं मी 1-1.5 तास आहे ना असंच पीठ ठेवलं, की जेणेकरून त्याचं आपण लगेच बनवायला घेतो, समजा लगेच दूध वगैरे ॲड केलं ना तर त्याचा गुळाचा पाक तयार होतो, फसतात. त्यासाठी काय करायचं, पीठ थंड होऊन द्यायचं एकदम, म्हणजे काय आपोआप ते थंड होतं. नंतर काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये एक परत मिक्सरमध्ये लावून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. जर तुम्हाला जर काय वाटत असेल ना तर तुम्ही दुधाचा थोडासा वापर करा बरं का, जास्त काय लागेल तसं दूध घ्या. तर तुम्ही म्हणता रेसिपी व्यवस्थित सांगितलेली नाही. आणि नंतर मी काय केले, चांगल्यापैकी पीठ मळून घेतलं आणि पीठ मळून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ना सोडा टाकला आणि नाही दुधाचा वापर केला, नाही केळ्याचा वापर केलेला आहे. हे तुमच्यासाठी म्हणजे हे टिप्स आहे बरं का, की तुम्ही हे फक्त 2-3 साहित्यापासून बनवू शकता. आता इथं मी गोळे रेडी करून घेतलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आतापर्यंत पाहिलेत, घरोघरी पाहिलेत, व्हिडिओमध्ये पण पाहिले असतील, की हे आपण बोटांच्या साह्याने आपण काय करतो, की हातावरती थापून आपण असं काय करतो की अनारसे बनवतो. आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं एकदम सोपी, ज्याला आता समजा ज्यांचे लग्न म्हणजे आता झालेत ना सध्याच्याला, की कोणाला जर येत नसेल, समजा शक्यता आत्ताच्या मुलींना लगेच काही येत नाही बरं का, म्हणजे असं की असं नाही की लगेच परफेक्ट शिकतात माणूस, असं नाही. त्यांच्यासाठी पण ही खास ट्रिक आहे, म्हणजे ज्याला कोणी येत नसेल तर त्यांनी तर मी रेसिपी ना खास त्यांच्यासाठीच बनवली बरं का. ज्यांना येत नसेल ना, तर एक आवडती वस्तू पण येत नसेल तर काय करणार, त्यासाठी ही खास रेसिपी तुम्ही तर पाहू शकता. इथं मी काय केलं, बटर पेपर घेतलेत आणि बटर पेपरवरती ना तेल वगैरे लावून घेतलेलं नाही बरं का गाईस. मी आज सर्वात आधी काय केले, थोडंसं ना जी आपली खसखस आहे ती ॲड केली, लागेल तेवढंच बरं का, मी जास्त काही ॲड केलेली नाही आहे. पिठाचा गोळा आहे ना अनारसाचा, ते रेडी करून घेतला, थोडं त्याच्यावरती तेल ॲड केलं आणि नंतर परत त्याच्यावरती बटर पेपर ॲड करून लाटून घेतलं जेवढं मला हवे. म्हणजे माझे सगळे अनारसे तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे, एकदम मोठे मोठे, छोटे तर अजिबात नाही, मी मोठे मोठेच बनवलेत. तुम्ही तर पाहू शकता की आधी पण मी तळून घेतला आहे ना, तो कशा प्रकारे झालाय आणि एकदम इझिली निघला, कुठंही फाटलेला नाही, कुठंही तुटलेला नाही. ज्यावेळेस आपण काय करतो की तेलामध्ये ॲड केलं की फिसकण्याची शक्यता असते, अजिबात तसं काहीही नाही. तुम्ही तर पाहू शकता एकदम रेडी झाले. आता तुम्ही तर पाहिलं असेल की तर मी काय करते, तेल जे आहे ना ते चमच्याच्या साह्याने त्याच्यावरती टाकत जायचे. गॅसचा फ्लेम गाईस काय करायचं, कमी करायचं, हाय करायचं नाही, की जळण्याची शक्यता असते, आतमध्ये पीठ कच्चं राहतं हे तर तुम्हाला माहितीच. म्हणून काय करायचं की ते व्यवस्थित आहे ना तेल टाकलं ना की खालची साईड पण तळून निघते आणि वरची साईड पण तळून निघते. आणि फायनली माझी जी आहे ना ती ही रेसिपी अनारसे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीची कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा, सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हसत राहा. आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.